नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण महाजेनको पदभरती 2025 जे आपलं आवडतं पद आहे ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट या पदाकरिता परिपूर्ण आपण IPSच्या अभ्यासक्रमानुसार जो काही आपला IPSचा अभ्यासक्रम दिलेला आहे या दोन्ही पदांसाठी, त्याला अनुसरून आपण रेग्युलरली जे आहे परीक्षाभिमुख असे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल, त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये आपण प्रीवियस इयरचा जो क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण त्यामध्ये सोडवलेले आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 5 मधील काही ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट या पदाकरता टेक्निकल स्वरूपातील महत्त्वपूर्ण प्रश्न। आणि मित्रांनो, जे काही विद्यार्थ्यांनी आपला क्रॅश कोर्स घेतलेला आहे या पदासाठीचा, तर TPS केमिस्ट्रीचे नोट्स आता आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे। ज्यांनी TPS केमिस्ट्रीचे नोट्स घेतले नाही त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते मिळवून घ्या। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, द ॲटम इन which the number of proton is same but the number of neutrons is different are known as। तर जे अणुमधले जे काही प्रोटॉन्स म्हणजे काय, तर जे प्रोटॉनची संख्या समान आणि पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते, त्याला थोडक्यामध्ये काय म्हटलं जातं असं या ठिकाणी हा प्रश्न होणारा असेल। सो त्याला जे आहे थोडक्यामध्ये आयसोटॉप्स असं जे आहे देखील म्हटलं जातं, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये याचं आपल्याला उत्तर पाहायला मिळतं। ऑप्शन डी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल। द नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे, पुढील प्रश्न क्रमांक 2, रेडिओ ॲक्टिव्हिटी इज मेजर्ड बाय। तर जे काही रेडिओची ॲक्टिव्हिटी आहे जे की मोजण्यासाठी कोणतं जे काही उपकरण वापरलं जातं असं थोडक्यात यामध्ये प्रश्न आहे। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, ज्यालाच काय गिगर काउंटर असं देखील थोडक्यात म्हटलं जातं, जे काही जे काउंटिंग करतं किंवा जे काही मोजलं जातं त्या उपकरणाला। सो नेक्स्ट क्वेश्चन, पुढील तिसरा प्रश्न आपला असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट अ मॉलिक्युलर स्ट्रक्चर इज करेक्ट। तर जे काही अणुसंरचने संबंधित विधान आहे ते खालीलपैकी कोणतं योग्य आहे असा प्रश्न आहे। सो याचं जे उत्तर आहे ते आहे थोडक्यात ऑप्शन नंबर सी, जे की प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर इनसाइड द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस। म्हणजेच काय, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे केंद्रकामध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन जे आहे थोडक्यात केंद्रकाभोवती फिरतात। हे जे स्टेटमेंट जे की करेक्ट आहे, जे की अणुसंरचने संदर्भात मॉलिक्युलर स्ट्रक्चर इज ऑप्शन नंबर सी इज राईट आन्सर। द नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढील प्रश्न असा आहे, जे की कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द ॲटॉमिक न्यूक्लियस आर। म्हणजेच काय, अणुच्या केंद्रकात कोणते घटक असतात असं थोडक्यात प्रश्न आहे। सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की प्रोटॉन अँड न्यूट्रॉन हे जे आहे थोडक्यामध्ये अणुच्या केंद्रकात असतात। ऑप्शन सी ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। द नेक्स्ट क्वेश्चन्स, अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी डिफरंट केमिकल एलिमेंट्स एक्झिस्ट इन द अर्थ। जे काही अंदाजे या ठिकाणी वर्तवलेला आहे की हाऊ मेनी केमिकल एलिमेंट्स जे की आहेत। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 118 एवढे एलिमेंट्स आहे थोडक्यामध्ये आहेत। ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल। आणि हा क्वेश्चन्स बऱ्याच एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेला आहे, थोडक्यामध्ये IMP धरून तुम्ही जे की चालणं आवश्यक आहे। द नेक्स्ट क्वेश्चन्स, which of the following is present in the largest amount in terms of percent by mass in the earth crust। म्हणजेच काय, या ठिकाणी काय म्हटलं हा क्वेश्चन, जे की पृथ्वीच्या कवचामध्ये वस्तुमानाच्या टक्केवारीनुसार कोणत्या घटक सर्वात प्रमाणात आहे, जे कोणता घटक जे सर्वाधिक प्रमाणात आहे। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की याचं ऑक्सिजन हे उत्तर होणार असेल। द नेक्स्ट क्वेश्चन्स, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन एलिमेंट इन द युनिवर्स। जे की विश्वात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा मूलद्रव्य कोणता। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की हायड्रोजन हे होणार असेल। द नेक्स्ट क्वेश्चन्स, द केमिकल कंपोजिशन्स ऑफ डायमंड इज। जे काही डायमंडचं केमिकल कॉन्झर्वेशन्स आहे ते कशाचे आहे किंवा त्याची रासायनिक रचना कोणती आहे, कशाची आहे। सो याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ए, जे की कार्बन। द नेक्स्ट क्वेश्चन्स, विच इज द हार्डेस्ट इन द फॉलोइंग। थोडक्यामध्ये विच इज हार्डेस्ट सबस्टन्स या ठिकाणी प्रश्नामध्ये यायला पाहिजे की सर्वाधिक जे कठीण पदार्थ कोणता आहे असा प्रश्न। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की डायमंड हा जो सर्वात कठीण पदार्थ आहे। द नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढील, विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज लिक्विड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर्स। जे काही खालीलपैकी कोणतं जे काही धातू सामान्य तापमानाला द्रव रूपामध्ये स्वरूपात होते। सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, ज्यालाच की मर्क्युरी असं म्हटलं जातं। आणि मर्क्युरी जे आहे थोडक्यात सामान्य तापमानाला द्रव स्वरूपात असते। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, मर्क्युरी हे होणार असेल।
जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही महाजेनको भरती 2025च्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठीच्या 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही संपूर्ण काही मिळवून घ्या। त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। यामध्ये तुमच्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठी असलेले सर्व अतिसंभाव्य प्रश्न, सन्स व नोट्स व टेक्निकल अभ्यासक्रम यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, जो की परिपूर्ण IBPSच्या पॅटर्ननुसार आहे। यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, तार्किक क्षमता, संख्यात्मक अभिव्यक्ती व त्यासोबतच टेक्निकल केमिस्ट्रीसाठी असलेले नोट्स व MCQ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत। तर यामध्ये तुम्हाला परिपूर्ण IBPSचे अतिसंभाव्य प्रश्नसंच संभाव्य मिळणार असेल। त्यासोबतच जे ज्युनियर केमिस्ट्रीचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण इन्क्लूड केलेले आहे। त्यासोबत केमिस्ट्रीचे प्रीवियस इयर क्वेश्चन देखील तुम्हाला या ठिकाणी नमूद करून दिलेले आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोठेच मिळणारे नाहीत। व त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही याचं वाचन केला, याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणतेही तुम्हाला बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल। सर्व टॉपिक यामध्ये सविस्तर नोट सोबत तुम्हाला ई-बुक मार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। तर याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे। ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व मिळवायचं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आलेली आहे। तर याचा जर तुम्ही अतिउत्तम पद्धतीने अभ्यास केला, सराव केला तर 100% येणारी एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता। तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही महाजेनकोच्या ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट या पदाकरता व इतर पदांसाठी आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच आपल्या ऑथेंटिक व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून त्या ठिकाणी मिळू शकता, ज्याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे। ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे सविस्तर जे काही नोट्स आहेत व त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण टेस्ट सिरीज उपलब्ध करून देत आहोत। फक्त आपल्या चॅनलच्या जे ऑथेंटिक सेलर आहेत त्यांना मेसेज करून ते तुम्ही मिळवून घ्या। त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारी असेल आणि सर्व काही सॉफ्ट कॉपी आहे तुम्हाला ते व्हॉट्सअपवर लगेच प्रोव्हाइड केले जाणारे आहेत। आणि परिपूर्ण A to Z अभ्यासक्रम कव्हर केला असल्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही बुकची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही तुम्हाला महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल। त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न, जो काही प्रश्न 11वा असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज लाइटर दॅन वॉटर। तर खालीलपैकी कोणता पदार्थ हा पाण्यापेक्षाही हलका आहे असा होता हा थोडक्यात। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सोडियम हा जो असा पदार्थ आहे जो की पाण्यापेक्षाही जास्त लाइटर आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, आयरन इज ओबिएंटेड फ्रॉम, जे काही लोह आहे तो कोणत्या खनिजापासून मिळवले जाते, लोह। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, ज्यालाच काय म्हटलं जातं की हेमटाईट पासून जे आहे थोडक्यात हे मिळवलं जातं। ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल। द नेक्स्ट क्वेश्चन्स आपला पुढील प्रश्न असा आहे, जे की ग्लॅवनाइज्ड आयरन इज कोटेड विथ, जे काही ग्लॅवनाइड लोह आहे तो कोणत्या धातूच्या थराने लेपित असतो किंवा कोटेड असतो असा प्रश्न आहे। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की झिंक या धातूच्या थराने थोडक्यात लेपित असतो। हा जो ग्लॅवनाइड आयरन आहे जो की झिंक याच्याने कोटेड असतो। ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। नेक्स्ट क्वेश्चन आपला, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट ॲन ॲलोय, म्हणजेच काय तर खालीलपैकी कोणता जो की मिश्र धातू नाही असं म्हटलं आहे, जे की ॲन अलॉय। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की कॉपर या ठिकाणी हे उत्तर होणार असेल। तर नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग अलॉय इज कॉल्ड ॲन अमलगम। सो अमलगम म्हटलं या ठिकाणी, म्हणजेच की कोणता जो थोडक्यामध्ये खालीलपैकी मिश्र धातू अमलगम म्हणून ओळखला जातो असं थोडक्यात त्याचं उत्तर प्रश्न होईल। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मर्क्युरी आणि झिंक हे जे आहे जे की होणारे असतील। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होईल। नेक्स्ट क्वेश्चन, विच लुब्रिकेंट इज युज्ड फॉर हेवी मशीन्स। तर मोठ्या मशिनीमध्ये कोणतं जे आहे थोडक्यामध्ये लुब्रिकेंट वापरलं जातं असा प्रश्न आहे। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की ग्राफाइट हे जे आहे जे की वापरलं जातं। The next questions, the substance used a moderator and coolant both in a nuclear reactors is, सो याचं जे उत्तर होईल ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, हेवी वॉटर। म्हणजेच काय जे की अणुभट्टीमध्ये आपण जे मॉडरेटर आणि कोलेंट म्हणून कोणता पदार्थ वापरला जातो असा प्रश्न आहे, तर ते आहे हेवी वॉटर हे जे आहे जे की वापरलं जातं। द नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द प्युरेस्ट फ्रॉम ऑफ वॉटर। तर सर्वात शुद्ध पाण्याचा प्रकार कोणता। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की रेन वॉटर, जे पावसाचं पाणी असतं ते सर्वात शुद्ध असतं। द नेक्स्ट क्वेश्चन आपला, विच गॅस इज युज्ड इज प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर। तर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता वायू वापरला जातो। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ज्यालाच की आपण क्लोरीन असं म्हणतो आणि क्लोरीन हे वापरलं जातं। द नेक्स्ट क्वेश्चन, पर्सेंटेज अमाऊंट बाय व्हॅल्यूम
ऑफ विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज लोवेस्ट इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजेच काय तर वातावरणामध्ये खडकानुसार सर्वात कमी प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की कार्बन डायऑक्साईड हे जे आहे याचं उत्तर होणारं असेल. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण या प्रश्न सिरीजमध्ये पाहिलेले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयाची याच प्रकारे IMP सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत जे की महाजनकोसाठी भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे प्रश्न. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही परिपूर्ण आपला IBS पॅटर्न आधारित सर्व काही A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करून मिळून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.